सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्द मार्गेण वयं सर्वे समर्पिताः। नमस्कार मित्रहो, ह्या जगात जर जीवन अस्तित्वात राहण्यासाठी सक्षम झालंय, खरं तर त्याचं मुख्य कारण आहे झाडं. हो, अन्न धान्यापासून तर घालण्याच्या कपड्यापर्यंत प्रत्येक वस्तूसाठी आपण झाडं आणि झुडपांवर निर्भर आहोत. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की संपूर्ण विश्वामध्ये 70,000 जातींच्या वनस्पतींचा औषध बनवण्यासाठी उपयोग केला जातो. तर विचार करा की झाडा झुडपांचं आपल्या जीवनात किती महत्व आहे. पण हे ऐकून दुःख होतं की आपण स्वतः वृक्षांची, झाडा झुडपांची आपल्याला किंमत नाही. तुम्हाला माहितीये, एक एकटी महिला सालू मर्दक थिमक्का ह्या कर्नाटकच्या राहणाऱ्या, ह्यांनी वडाच्या 400 झाडांसहित 8,000 पेक्षा जास्त झाडं लावली आहेत. आणि ह्यासाठी त्या पद्मश्रीने सन्मानित सुद्धा झाल्या आहेत. असंच एक व्यक्तिमत्व आहे जे फॉरेस्ट मॅन ह्या नावाने ओळखले जातात. जाधव मोलाई पाय, जे आसामच्या जोहरट गावामध्ये राहतात. ह्यांनी एकट्यानेच बरीच वर्ष काम करून जवळजवळ 1360 एकराचं जंगल बनवलंय. 1360 एकराचं जंगल. ते न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्क पेक्षाही मोठं आहे. त्यांच्या नावावरूनच त्या जंगलाचं नाव मोलाई फॉरेस्ट ठेवण्यात आलंय. विचार करा, जर ह्या दोन व्यक्ती एकटेच स्वतःच्या बळावर एवढं काही करू शकतात, तर आम्ही आणि तुम्ही मिळून निसर्गासाठी काही चांगलं नाही करू शकत का? आपण एक रोपही लावू शकत नाही का? लावू शकतो ना? तर मग चला संकल्प करूया की आपण आपल्या जीवनातून थोडासा वेळ काढून निसर्गासाठी थोडं योगदान देणार ना? मला माहित होतं. धन्यवाद.
हे बघ प्रीतम, झालं. इतर कशाची गरज असेल तर आत्ताच सांग, नंतर तक्रार करायची नाही. तसं तुझ्या काळजी घेण्यासाठी गुरुचरण आणि सैगल तुझ्या जवळच आहेत. ठीक आहे, आता मी निघतो. उद्या भेटूया. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आवड असते. कुणाला प्राण्यांची, कुणाला पक्ष्यांची, तर कुणाला वृक्षवल्लींची. आणि का असे ना, या सर्व आपल्याला निसर्गाने दिलेल्या त्या अमूल्य भेटी आहेत, ज्या आपल्याला निसर्गाच्या सुंदरतेची जाणीव करून देतात. ज्या प्रकारे मिस्टर मेहता सध्या झाडांशी बोलत होते, कदाचित त्यांनाही झाडांवर खूप प्रेम आहे. चला तर, भाजी फ्राय होईपर्यंत डाळ भिजवून घेऊया. तुरीची डाळ. जो फॉरेस्ट ऑफिसर कधी दाट जंगलातही अडकला नाही, तो ह्या किचनच्या चक्रव्यूह मधून निघू शकत नाहीये. लिस्ट. मिसेस मेहतानी हे खूप चांगलं काम केलं लिस्ट बनवून. तुरीची डाळ, 3rd कॅबिन, 2रा डब्बा. मिसेस मेहता अगदी योग्य म्हणायच्या की त्यांच्या विना मी डाळही बनवू शकत नाही. त्यांनी नेहमीच मला साथ दिली, त्या सोबत असतानाही आणि आता त्या. हे ठीक आहे. अरे यार, अजून थोडं मोठं घे ना. अरे यार, हे चालेल. अरे तू हे खूप मोठं घेतलंयस, थोडं छोटं घे. हे बघ, हे कसं आहे? एकदम बरोबर, एकदम. थोडं आणखी छोटं. काय करतोयस दक्ष? हे नको करूस. दिसत नाहीये का? पानं तोडतोय. मी तेच तर बोलते, नको तोडूस. तू तुझं काम कर ना, आम्हाला खेळण्यासाठी हवेत. अरे रे 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 अरे, मुलांनो 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 मुलांनो, असं करू नका. हे फक्त झाड नाहीत, आपले मित्र आहेत. हे झाड आणि आपले मित्र. काका, मी तुम्हाला मूर्ख वाटतोय का? अरे थांब. अरे अरे चला, पळा पळा, इथून पळा, लवकर पळा. माहिती आज फुटबॉल मध्ये किती गोल केले? किती? पूर्ण 40 गोल केले. 40. तू संध्याकाळी येतोयस ना? हो, मी येणार आहे. तू काय घेऊन येशील? दक्ष, जर तू पुन्हा असं केलंस ना, तर मी अंकल आंटीकडे तुझी तक्रार करेन. तू जे केलंस त्याने मेहता अंकलला किती दुःख झालं तुला माहितीये? जास्त मदर टेरेसा होऊ नकोस. आणि जर मम्मी पप्पांना सांगितलं ना, तर आज फक्त पानं तोडलीत, उद्या पूर्ण झाडच उपटून फेकून देईन. आणि मम्मी पप्पा जास्तीत जास्त रागवतील. आणखी काय करणार आहे? तू नाही सुधारणार ना?
तू वाटल्यास इथे बसू शकतेस. मी तुला डिस्टर्ब करणार नाही. खरं तर ही जागाच अशी आहे जिथे आपण आपल्या सर्व चिंता विसरून जातो. दक्षशी भांडण झालंय का? ठीक आहे, मला सांगायचं नसेल तर काही हरकत नाही, पण ह्यांच्यापैकी एकाला तर सांगू शकतेस. तसं तुला एक सल्ला देतो. गुरुचरण सर्वात योग्य ठरेल. त्याच्याकडे सर्वांच्या प्रश्नांचं उत्तर आहे. मीही नेहमी ह्याचाच सल्ला घेतो. हा प्रीतम आहे. इथे नवीनच आला आहे म्हणून सर्वांपेक्षा जास्त ह्याचीच सेवा करावी लागते. नाहीतर हा रागवतो. हा थोडा मोठा झाल्यावर ना ह्याची ही नावाची नेमप्लेट बनवूया. तसं फुगून बसणं ह्याच्या स्वभावातच आहे. बरं असो, आता तू काय ठरवलंयस की तू मला सांगणार आहेस की गुरुचरणला? तू हा तर विचार करत नाहीयेस ना की मी या झाडांवर नेमप्लेट्स का लावल्यात? हे सिक्रेट मी तेव्हा तुला सांगणार जेव्हा तू तुझ्या दुःखाचं कारण मला सांगशील. अंकल, काल ते माझ्या बेस्ट फ्रेंडचा रोड ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला. मला तिला भेटल्याशिवाय एक दिवसही करमत नव्हते. आता मी तिच्याशिवाय कशी राहू शकणार? बेटा, हे झाड दिसत आहेत ज्यांच्यात सहगल, गुरुचरण, शिवनारायण, राजेश, महेश लिहिलंय. हे सर्व माझे मित्र होते. वेळेसोबत एक एक करून मला सोडून निघून गेले. फक्त एक शेवटचा मित्र राहिला होता, प्रीतम. तोही एका महिन्याआधी मला सोडून गेला. पण मी यांच्या आठवणींना बिलगून रडलो नाही. मी यांना स्वतःच्या आणखी जवळ आणलं. इथे माझ्या जवळ. झाड आणि मित्र. बेटा, आम्हा मित्रांना आपल्या समाजासाठी काहीतरी करायचं होतं, पण कुटुंबाच्या जबाबदारीमुळे काहीच करू शकलो नाही. पण आता माझ्या मित्रांना असं वाटत नाही की ते समाजासाठी काहीच करत नाहीयेत. सिनियर सिटीजन आहेत, पण जगण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट देत आहेत. मला आणि तुला भरपूर ऑक्सिजन देत आहेत. चल, मी तुला एका खास मित्राशी भेटवतो. ही आमची मॅडम आहे, तुझी आंटी. ही पण मला सोडून गेली, पण मी हिला नाही सोडलं. 7 जन्माचं वचन होतं. आता असं कसं सोडून देणार? त्यांना निळा रंग खूप आवडतो, म्हणून 2-3 दिवसांनी मी हा निळा सदरा घालून ह्यांच्या जवळ येतो. तर सांगा मॅडम, कसा दिसतोय मी? आमचं जीवन तर टेन्शन फ्री आहे. लोक तर त्यांचे मित्र आणि फॅमिलीसाठी वेळ काढूच शकत नाही, पण माझी फॅमिली ही इथेच आहे आणि मित्रही इथेच. पण अंकल, तुम्ही या नेम प्लेट्स का लावल्या आहेत? बेटा, या नेम प्लेट्स यामुळे लावल्या आहेत कारण हे सर्व एकसारखे दिसतात. आणि जर मी चुकून माझ्या एका मित्राला दुसऱ्या नावाने हाक मारली तर मित्राचा प्रश्न आहे बाळा. मित्रांना दुखी करून कसं चालेल मला? आता अख्खं आयुष्य ह्यांच्याच सोबत घालवायचं ना. आणि आमच्या मॅडमही इथेच आहेत ना. आणि सर्व सिक्रेट गोष्टी ह्यांच्यापासून लपून कराव्या लागतात. आणि जर गुरुचरण समजून सर्व गोष्टी ह्यांना सांगितल्या तर सर्व सिक्रेट माहिती होईल त्यांना आणि मॅडम फुगून बसतील. आणि दिवसभर कोण समजावून सांगत बसेल
म्हणूनच नेम प्लेट लावल्यात. मी तसाही म्हातारा होतोय. आता ही स्मृतीही साथ देत नाही. अंकल, काय माझी फ्रेंड निशा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर इथे राहू शकते? मग मीही तुमच्यासारखी तिला रोज भेटू शकेन. हो, तुझी निशा इथे राहू तर शकते, पण तुला तिची काळजी स्वतःच घ्यावी लागेल. मी तर माझी बायको आणि मित्रांची सेवा करण्यात दमून जातो. चला, तुझ्या निशाला आपण इथे लावूया. चल, उचल ह्याला. चल चला चला. हे घे. तुझी मैत्रीण निशा आता तुझ्या जवळच राहील. घे, चल वरून पाणी टाक. निशाला नेहमीसाठी स्वतःजवळ ठेवून कृतीचं मन हलकं झालं. वास्तविकता ही एक खूप चांगली पद्धत आहे. आपले जे जीवलग आपल्याला ह्या जगात सोडून निघून गेले आहेत त्यांना आठवण करून दुखी होण्यापेक्षा आपण त्यांच्या नावाचं झाड लावून त्यांना नेहमी स्वतःजवळ ठेवा आणि त्यांची काळजी घ्या. अशा प्रकारे ते आपल्या डोळ्यांसमोर राहतील आणि आपण निसर्ग आणि पर्यावरणासाठीही काही चांगलं करू शकू. तुम्हाला माहितीये का, मी GTA Xbox आणि GTA 5 वॉचडॉग विकत घेतला. मस्त रे. हा, उद्या मी या पण तुम्ही घेणार दोघे आहे ती पण. वॉच. हा. तुम्हाला माहितीये मदर टेरेसाचा पुनर्जन्म झालाय. कुठे? आपल्याच बिल्डिंग मध्ये. पण यावेळेस मदर शांतीच्या मार्गावर नाही, हिंसेच्या मार्गावर चालून सोसायटीमध्ये बदल आणायला निघालीये. जर तुम्हाला मदरला बघायचं असेल ना, तर मेहता अंकलच्या झाडांचे 1-2 पानं तोडून बघा. मदर आपोआपच येईल. ही कोणती स्टाईल आहे? अरे 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 कुठे घेऊन चाललीस? चल तू. हो, पण कुठे? मी म्हणाले ना चल तू. अरे पण का? तू फक्त चल. हे मेहता अंकल साठी फक्त झाड नाहीये दक्ष. ही त्यांची फॅमिली आहे, त्यांचे मित्र आहेत. हे गुरुचरण त्यांचे बेस्ट फ्रेंड होते आणि पायल त्यांच्या वाईफचे नाव आहे. या सर्व झाडांमध्ये त्यांच्या आठवणी दडून आहेत. त्यासाठी ही सर्व झाडं जिवंत मनुष्याप्रमाणेच विशेष आहेत. म्हणून यापुढे या सर्व झाडांना कसलाही त्रास द्यायचा नाही. कोणी तुझ्या फॅमिलीला त्रास दिला तर ते तुला चांगलं वाटेल का? अंकल, तू परत माझ्या मित्रांना त्रास द्यायला आलास? अंकल, मी तुमची आणि तुमच्या मित्रांची माफी मागायला आलोय. एका अटीवर तुला क्षमा केलं जाऊ शकतं. कसली अट? तुला रोज संध्याकाळी माझ्या मित्रांना पाणी द्यावं लागेल. नक्की अंकल. चल तर मग. हा. हे घे, पकड. असं नाही, असं हे बघ, असं वरून वरून. हा, हे असं. अच्छा. हो, बरोबर. अरे हा, असं इकडे इकडे. हा हा, आणि असं फिरव, समजलं? हा, असं. इथे इथे इथे. हा.
अरे हे घे. हे घ्या. अरे हे घे. साहेब, अरे बेटा आलास? ते तिकडे ठेव, झाडाजवळ. हे काय अंकल? हे खत आहे. जसं आपल्याला अन्न खाल्ल्याने शक्ती मिळते, त्याच प्रकारे झाडांना खतापासून शक्ती मिळते. नाहीतर हे बिचारे दिवसभर कार्बन खाऊन खाऊन दमवून जातात. तुम्ही पण ना अंकल, कार्बन कोणी खातं का? बेटा, आपल्यामुळे माझ्या मित्रांना कार्बन खावं लागतं. नाही कळलं? बेटा, वर्षभरात एक झाड 22.7 किलोग्राम कार्बन ऍब्झॉर्ब करतं, जेणेकरून वातावरणात संतुलन राहावं. ज्या घरांच्या अवतीभोवती दाट झाडांची सावली असते ना, त्या घरातील एसी कमी वीज वापरून जास्त कूलिंग देतात. तर माझे मित्र एनर्जी आणि पैसे दोन्ही वाचवतात ना. आणि एवढंच नाही, जर आपण असे कधी रस्ता विसरलो आणि आपल्याकडे कंपासही नसेल, तेव्हा आपण कापलेल्या झाडांच्या खोडावर ज्या रिंग असतात ना, त्यांच्या मदतीने मार्ग शोधू शकतो. ते कसं अंकल? बेटा, साऊथ हेमिस्फिअर मध्ये झाडांच्या आतल्या भागात बनलेल्या रिंग्स त्या नॉर्थकडे जाड्या आणि साऊथकडे बारीक असतात. आणि नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये, जिथे हा आपला देश आहे, तिथे सूर्याच्या प्रकाशामुळे साऊथ मध्ये मोठे आणि जाडे आणि नॉर्थ मध्ये बारीक असतात. काय दक्ष? तर कळलं मुलांनो, झाडं आपल्यासाठी खूप आवश्यक आहेत आणि हे आपल्याला जीवनाचे भरपूर धडे शिकवतात. कसले धडे अंकल? जसं शेअरिंग करणे. वैज्ञानिकांना रिसर्चमध्ये हे लक्षात आलं की जी झाडं जुनी आणि मोठी असतात, ते लहान झाडांसोबत न्यूट्रिन्स शेअर करतात, ज्यामुळे ती झाडं लवकरात लवकर मोठी व्हावी. तर झालं ना हेल्पिंग आणि बलवान. बलवान कसे काय अंकल? बेटा, झाडं खूप बलवान असतात. तुला माहितीये, इटलीचं जे व्हेनिस आयलंड आहे, ते 1200 वर्षापूर्वी झाडांच्या खोडावर बनवलं गेलं होतं. आणि हेच फाउंडेशन आजही सेंट्रल व्हेनिसला सपोर्ट करत आहेत आणि आणखीन हजारो वर्ष सपोर्ट करत राहील. हे पिलर आता दगडासारखे झालेत. 1200 वर्ष? कॉन्क्रीट आणि रॉडचे पिलर्स तर 120 वर्ष पण टिकत नाहीत. आपल्याला झाडांचं महत्व का कळत नाही? आपल्याला कळत नाही, पण आपल्या पूर्वजांना ह्याची खूप चांगल्या प्रकारे जाणीव होती. आणि जर त्यांना चांगल्या प्रकारे जाणीव नसती, तर आपले ऋषीमुनी आपली तपश्चर्या आणि साधना झाडाखाली का करायचे? भगवान बुद्ध पिंपळाच्या झाडाच्या शरणी का गेले? कारण त्यांना झाडाच्या इम्पॉर्टन्सची चांगल्या प्रकारे जाणीव होती. त्यांना माहित होतं की एकाग्रता त्यांना झाडाच्या खालीच मिळेल आणि झाडच आजारापासून स्वतःची आणि त्यांची रक्षा करेल. रक्षण? झाडं झुडपं? बेटा, झुडपं नाही, पण झाडं ही स्वतःची रक्षा करू शकतात. जेव्हा एक इन्सेक्ट झाडावर हल्ला करतो ना, तेव्हा झाडं एका विशिष्ट प्रकारचे केमिकल सोडतात. जेव्हा एका झाडावर हल्ला होतो, तेव्हा इतर सर्व झाडांना त्याची सूचना मिळते आणि मग ती सगळी झाडं स्वतःची सुरक्षा आणखीन मजबूतीने करतात. तर आहे ना विना मोबाईलचं एक मजबूत नेटवर्क. तर बघ, ही झाडं तर आपण मनुष्यासारखेच आहेत ना अंकल? हो बेटा, काही विशेषज्ञांचं हेही मत आहे की झाडं जगातील सर्वात जुनी जीवित वस्तू आहे. आणि स्पेनच्या पंडो कॉलनीमध्ये तर आजही सर्वात जुनी झाडं आढळतात. आणि काही झाडांचं वय तर जवळजवळ 80,000 वर्ष एवढं आहे. 80,000 वर्ष? ओ. म्हणूनच मला वाटतं की माझ्या मित्रांनी वर्षानुवर्ष हे जग असंच बघत राहावं. घ्या, बोलण्यात मी हेही विसरलो की मला माझ्या मित्रांना जेवायलाही द्यायचंय. चला चला, उठा आता. चला चला चला. चला, या. हे घ्या. घे मित्रा सायगल, तुझ्यासाठी आत्ताच खत बनवलंय. आता हे टेस्ट करून मला सांग की हे कसं बनलंय. काय? बेटा कीर्ती,
बोला अंकल. जेव्हा मीही इथून निघून जाईन ना, तेव्हा तू मला माझ्या मित्रांबरोबरच ठेवा. मग मीही आनंदाने तुला आणि या जगाला बघेन. आणि मी तर माझी नेमप्लेट ही बनवून ठेवली आहे. गुप्ताजी नमस्कार. कसे आहात तुम्ही? हो मी तर बराच आहे. हो सोसायटीची मीटिंग होती. हे डिसाईड झालंय की बिल्डिंगच्या मागे जे मोकळं मैदान आहे तिथे जेवढी झाडं आहेत ती सगळी कापून तिथे आम्हाला आमच्या बिल्डिंग मधील मुलांसाठी एक सुंदर बॅडमिंटन कोर्ट बनवायचंय. नाही तसं काही नाही, विशेष ऑब्जेक्शन कुणाचंच नाहीये. हो पण त्या मिस्टर मेहतांना जरा जास्तच ऑब्जेक्शन आहे. हो पण कुणी त्यांचं ऐकणार नाहीये, कारण आमचे जे सेक्रेटरी साहेब आहेत त्यांचीच इच्छा आहे की आमच्या बिल्डिंग मधील मुलांसाठी एक छान अशी फॅसिलिटी असावी. हो एक काम करा ना, तुम्ही उद्याच तुमच्या माणसांना पाठवा आणि त्या मैदानाची साफसफाई उद्यापासूनच सुरू करा. तुम्हाला माहितीये, मी पप्पांना फोनवर बोलताना ऐकलं की सेक्रेटरी अंकल मेहता अंकलच्या झाडांना कापून तिथे बॅडमिंटन कोर्ट बनवतील. काय? हे काय सांगतेस तू? आता काय करायचं? माझ्याकडे एक प्लॅन आहे. काय? आपण एक ऍप्लिकेशन लिहूयात ज्यात आपण लिहायचं की आपल्याला बॅडमिंटन कोर्ट नकोय आणि त्यावर सगळ्या लहान मुलांच्या सह्या घेऊयात. हा, ही चांगली आयडिया आहे. हो. अरे बच्चा पार्टी काय झालं? हे घ्या अंकल. काय याच्यात? मेहता अंकलने लावलेल्या झाडा झुडपांना कापून बॅडमिंटन कोर्ट आम्हाला मुळीच नकोय. अरे कमाल आहे. अरे बाळा, हे बॅडमिंटन कोर्ट बनवण्याचा निर्णय तर तुम्हा मुलांसाठीच घेतलेला आहे नाही? तुम्ही मुलं आमच्या कुटुंबांचं, आपल्या समाजाचं आणि आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य आहात, हो की नाही? तुम्हा मुलांना सर्व सुविधा मिळायला पाहिजेत. म्हणूनच आम्ही सर्वांनी मिळून खूप विचार करून हा निर्णय घेतलाय आणि तेही तुम्हा मुलांच्या चांगल्यासाठी. ठीक आहे, आम्हाला आमचं काम करू द्या आणि निघा इथून. जा. या झाडांमध्ये फक्त मेहता अंकलच्या आठवणीच नाही, खरं तर ही झाडं आमच्या भविष्याची गरज आहे अंकल. जर तुम्ही आम्हा मुलांना तुमच्या कुटुंबांचं आणि देशाचं भविष्य समजता तर आमच्या येणाऱ्या भविष्याचा निर्णय तुम्ही एकटे कसे काय घेऊ शकता? या निर्णयात आमचीही सहमती असायला हवी. या झाडांवर आम्हा सर्व मुलांचं भविष्य निर्भर आहे. म्हणूनच आम्ही सर्व मुलांनी मिळून हे ठरवलंय की आम्हाला बॅडमिंटन कोर्टाची काहीच गरज नाहीये आणि प्रश्न खेळण्याचा असेल तर या मैदानात झाडांच्या मध्ये खेळतो आहोत आणि पुढेही खेळू शकतो. विचार करा अंकल, आता फक्त मेहता अंकलच नाही, आम्ही कुणालाच या झाडांना हात लावू देणार नाही. ते फक्त मेहता अंकलचेच नाही तर आमचेही मित्र आहेत. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. मेहता अंकल खरंच हल्लीच्या लोकांसाठी एक प्रेरणाच आहेत, ज्यांनी त्यांची फॅमिली आणि फ्रेंड्सच्या नावाने किती चांगलं काम सुरू केलं. ते त्यांच्या समस्यांना पॉझिटिव्हली हँडल करायला शिकले आणि खचून न जाता स्वतःच्या जीवनाला एक नवीन दिशा दिली. का आपण त्यांच्याकडून काही शिकू शकत नाही? पण ही मेहता अंकल प्रमाणे आपली फॅमिली आणि फ्रेंड्सच्या आठवणीत काही चांगलं करू शकू आणि आपला देश आणि पर्यावरणाला उत्तम बनवू शकू.